नमस्कार. पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. पासवर्ड श्रीमंतीच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो पैसे कसे कमवावेत, पैसे कसे टिकवावेत आणि पैशाचा योग्य वापर कशा पद्धतीने करावा, जेणेकरून त्याचं योग्य व्यवस्थापन झालं तर त्याचा फायदा निश्चितच आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला होत असतो. आणि असाच विषय आज आपला आहे पैशाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात, आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत मानसी चंद्रचूड. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. मानसी चंद्रचूड या स्वतः याबद्दल एक तज्ज्ञ म्हणून समजल्या जातात. मानसी मॅडम या ग्रेप सीड कन्सल्टंटच्या डायरेक्टर असून त्यांनी गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम केलेलं आहे. ग्रेप सीड कन्सल्टंट ही कंपनी इन्व्हेस्टमेंट फायनान्स कन्सल्टन्सी या क्षेत्रात कार्यरत करते. त्याचबरोबर मानसी यांना इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फिनटेक बँकिंग, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, इक्विटी, बॉन्ड्स या क्षेत्रांचा देखील प्रदीर्घ असा अनुभव आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे मानसी नेहमीप्रमाणे त्यांच्या क्लायंटला इन्व्हेस्टमेंटबद्दल योग्य ते मार्गदर्शन करत असतात. तसंच मार्केटमध्ये होणाऱ्या चढ उतारांसंदर्भात योग्य तो अभ्यास करून संबंधित क्लायंटला गुंतवणूक कशी करावी, कधी करावी, कुठे करू नये या संदर्भातलं ते मार्गदर्शन देत असतात. मानसी यांचं एकच उद्दिष्ट आहे की क्लायंटने आपल्यावर दाखवलेला विश्वास हा सार्थ करणं आणि त्यांच्या पैशाची योग्य तिथे गुंतवणूक करून क्लायंटला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यावरती लक्ष देणं आणि एकंदरीतच संपत्ती ही वाढवणं हा उद्देश आहे. त्याचबरोबर ग्रेप सीड कन्सल्टंट बरोबर आपण जर गेलो तर ह्या संदर्भात कोणते बेनिफिट्स होऊ शकतात, म्हणजे विशेषतः पैसे तर कमवलेत आपण, पण त्याचा आता योग्य तो वापर म्हणजे इन्शुरन्स देखील त्याला काढलं पाहिजे, आपलं स्वतःचं देखील इन्शुरन्स असलं पाहिजे. या संदर्भात आज आपण मानसी चंद्रचूड यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. साधारणतः संपत्ती टिकवण्यासाठी किंवा आपल्याला मुळात स्वतःला टिकवण्यासाठी इन्शुरन्स हा खूप फायदेशीर ठरतो. तर इन्शुरन्स काढण्यासाठी योग्य असं वय कोणतं, या संदर्भात काय मार्गदर्शन करू शकाल? इन्शुरन्स काढण्यासाठी योग्य ते वय आयडियली 0 वर्षापासनं, म्हणजे बाळ जन्माला आलं तेव्हापासनं हे लहान मुलाला गिफ्ट देणं हे ही खूप चांगली व्यवस्था आहे. पण आपण मोठे झालो आणि वय वर्ष 18 नंतर आपण जेव्हा कमवायला लागतो किंवा 20-22 नंतर जेव्हा कमवायला लागतो, ही एक खूप चांगली वेळ आहे. कारण का इन्शुरन्स हे जे विषय आहे हे आपण इन्व्हेस्टमेंट करतो, कारण काय आपल्याबरोबर काहीतरी पुढे घडू शकतं, आपल्या हेल्थबद्दल घडू शकतं किंवा आपल्या इन्कमबद्दल घडू शकतं, म्हणून आपण तो इन्शुरन्स घेतो. सो इन्शुरन्स घ्यायचं व्यवस्थित वय म्हणजे आपण कमवायला लागलो की इन्शुरन्स घेऊन टाकावा. म्हणजे तेव्हा तर ते मस्टच आहे. अदरवाईज वय वर्ष 0 पासून तुम्ही कधीही इन्शुरन्स घेऊ शकतात, जो तुम्हाला फायदेशीर होऊ शकतो असं तुम्ही म्हणताय. पण बऱ्याच वेळा काय असतं की इन्शुरन्स काढणारे जे व्यक्ती असतात किंवा त्याचे पालक असतील मुलांचे, तर ते म्हणतात अरे आपला प्रीमियम उगाच वाया जातो. असं काही होत नाही ना? अजिबात नाही. प्रीमियम कधीच वाया जात नाही. आपण जर का 22 वय वर्षापासून जर का इन्शुरन्स घ्यायला लागलो तर तेव्हा प्रीमियम कमी असतो. प्रीमियम जेव्हा कमी असतो आणि आपलं नंतर हेल्थ जेव्हा खराब व्हायला लागते तेव्हा तर आपल्याला कोणीही इन्शुरन्स देत नाही. सो आपली जेव्हा हेल्थ धडधाकट असते, आपण जेव्हा कमवत असतो, तीच वेळ आहे की आपण इन्शुरन्स घ्यावा. प्रेक्षकांच्या वतीने मला एक तुम्हाला विचारायचं की ह्या प्रीमियमवरती व्याज मिळतो का, आणि एखाद्याने ती गोष्ट तो विमा वापरला नाही तर त्याला त्याची प्रीमियमची किंमत परत मिळते का? बाकी सगळ्या इन्शुरन्समध्ये मिळते, फक्त प्युअर टर्म इन्शुरन्समध्ये मिळत नाही. किंवा कारण काय, प्युअर टर्म इन्शुरन्स जो असतो ते फक्त रिस्क कव्हरेज करतो. बाकीचे सगळे इन्शुरन्स काही ना काही फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा प्रीमियम, त्याच्यावरचे रिटर्न्स हे सगळं तुम्हाला परत मिळतं. विशेषतः आज आपण शेअर्सबद्दल न बोलता आपण आपल्या स्वतःच्या इन्शुरन्सबद्दल बोलतो. या इन्शुरन्सबद्दल तुम्हाला अनेक शंका असतात, ते तुमच्या वतीने मी या विचारण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः टर्म इन्शुरन्स असेल किंवा नॉर्मल इन्शुरन्स, यामध्ये काय फरक असतो? टर्म इन्शुरन्स आत्ता आपण जसं बोललो तसं टर्म इन्शुरन्स फक्त रिस्क कव्हरेज करतो की तुम्हाला जर का उद्या इफ यू आर टू डाय देन आपल्यावरती जे कोण डिपेंडंट असतात लोक, त्यांना ते पैसे मिळतात. म्हातारे आईवडील असू शकतात, बायको असू शकते, मुलं असू शकतात. ह्या लोकांची काळजी घेण्यासाठी ते इन्शुरन्सचे पैसे आपल्याला मिळतात.
नंतर हे प्युअर टर्म झालं, हे फक्त रिस्क कव्हरेज झालं. त्याच्या पुढे आता बाकीचे जे इन्शुरन्स आहेत, आपण जर का जिवंत राहिलो तर आपल्याला काही ना काहीतरी फॉर्ममध्ये काही ना काहीतरी पैसे परत मिळतात. सो प्युअर टर्म इज ओनली टू कवर द रिस्क. तुम्ही जर का कोणचं लोन घेत असाल तर प्युअर टर्म इन्शुरन्स घेणं नक्कीच जरुरी आहे. नक्कीच हा खूप मोलाचा सल्ला आहे. पण लोनचा विषय जर काढला तर विशेषतः हे लोन बिझनेसमन लोक जास्त घेतात किंवा त्यांना ते गरजेचंच असतं. तर बिझनेस करणाऱ्यांसाठी इन्शुरन्सचं महत्त्व काय सांगाल? आपला जो देश आहे तो बिझनेसमॅनवरतीच चालतो. बिझनेसमॅन ज्यांचा बिझनेस साधारणतः 500 कोटीच्या कमीचा जो टर्नओव्हरचा बिझनेस असतो त्यांच्यावरती हा देश चालतो. म्हणून गव्हर्नमेंटनी आणि सगळ्यात जास्ती भीती जी असते ती लोन न फेडता येण्याची, आणि दुसरी जी भीती असते ती खूप जास्ती टॅक्स भरायची ना. आपल्याला तो टॅक्स कमी करण्यासाठी आणि लोन्ससाठी सुद्धा आपण बिझनेस इन्शुरन्स घेऊ शकतो, विच इज त्याला म्हणतात की एम्प्लॉई इन्शुरन्स असं सुद्धा म्हणतात. की बिझनेसमॅन लोन घ्यायच्या वेळेला एक इन्शुरन्स पॉलिसी काढतो, आपल्या बिझनेस च्या अकाउंटमधनं त्याचं प्रीमियम जातं. ठीक आहे. आता तुमचा जर का 10 लाख रुपयाचा प्रॉफिट झालेला असेल बिझनेसमध्ये तर तो प्रॉफिट तुम्ही तेवढे अमाऊंट जर का इन्शुरन्समध्ये घातले तर यू कॅन शो दॅट ॲज अ बिझनेस एक्सपेन्स अँड इट स्टील बिकम्स अ इन्व्हेस्टमेंट. नाव ही जी तरतूद आहे ती गव्हर्नमेंटनी स्पेसिफिकली इंडियन बिझनेसमॅनसाठी केलेली आहे की तुम्ही हा जो बिझनेस इन्शुरन्स आहे हा एक इन्व्हेस्टमेंट करताय पण एक्सपेन्स म्हणून अकाउंटला दाखवू शकतो आणि ह्याच्यावरती तुम्ही लोनसुद्धा घेऊ शकता. जर का एक 4-5 वर्षानंतर तुमचा थोडासा नुकसान झालं तर या इन्शुरन्समधनं तुम्ही ते पैसे काढून घेऊ शकता आणि ते पैसे तुम्ही काढले की त्याच्यावरती टॅक्स लागत नाही. सो आधीसुद्धा तुम्ही प्रीमियम भरताना टॅक्स वाचला जातो आणि तुम्ही जेव्हा पैसेसुद्धा काढतात नंतर ते टॅक्सेबल नसू शकतात. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच वेळा तो गोंधळ असतो की एकतर मी म्हणजे टॅक्स भरावा लागेल किंवा एवढा प्रीमियम माझा जाईल. त्यामुळे बरेच लोक किंवा बिझनेसमॅन लोक देखील ह्या गोष्टी टाळतात आणि त्याचा खरं तर फटका बसू शकतो. आणि तुम्ही जे सांगितलं त्यामुळे तर खरं तर जास्त फायदा होणं अधिक होऊ शकतं. पण साधारणतः ही म्हणजे एखादा विमा काढायचा असेल तर त्याची रक्कम कशी काय ठरवायची आपण? सो जर का कोणी नोकरी करत असेल तर नोकरदार माणसाने आता तुम्ही जसं वय वाढतं तुमचं नोकरीचं स्टॅटस वाढतो, तुम्ही जास्ती कमवायला लागता. आयडियली एका महिन्याचा पगार एवढं तुम्ही प्रीमियम ठेवा आणि त्याचा तुम्ही विमा घ्या. मग त्यात तुम्ही टर्म पॉलिसीसुद्धा घ्या, त्यात तुम्ही एक मनी बॅक प्लॅनसुद्धा घ्या किंवा त्यात तुम्ही युलिपसुद्धा घ्या. हे कोणतेही प्लॅन्स तुम्ही घेऊ शकता. साधारणतः 1 महिन्याचा तुमचा जो टेक होम सॅलरी असेल तेवढे पैसे तुम्ही इन्शुरन्सच्या प्रीमियमसाठी दरवर्षी ठेवत जा. म्हणजे नक्कीच खूप महत्त्वाचा सल्ला आहे की प्रेक्षक हो, तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा नोकरदार क्षेत्रामध्ये जर तुम्ही मोडत असाल तर साधारण मॅडमनी जे सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणजे ती एक टिप्स आहे आपल्यासाठी स्वतः की जेणेकरून तुम्ही तुमच्या पगाराचा म्हणजे 1 महिन्याचा पगाराची जी अमाऊंट असेल साधारणतः तेवढा प्रीमियम नक्कीच असला पाहिजे, जेणेकरून ती सुसज्जरित्या तुम्ही स्वतःला इन्शुअर करू शकता. पण बऱ्याच वेळा काय होतं की हा प्रीमियम वारंवार भरावा लागतो की एकदा भरला तर चालतो, काय असतं? सो हा प्रीमियम सगळ्यात बेस्ट मोड ऑफ पेमेंट वर्षातनं एकदा भरला तर तुम्हाला सगळ्यात जास्ती फायदेशीर असतो. कारण काय, जितक्या तुम्ही जास्ती वेळा भरला, जर का मंथली भरला तर त्याचे ॲडमिन कॉस्ट त्यात वाढली जाते. तो जो प्रीमियम जो असतो त्यात तुम्ही जर का वर्षातून 4 वेळा तो भरला तर साधारणतः तुम्हाला त्याची एक 10% कॉस्ट जास्ती द्यावी लागते. सो आयडियली वर्षातनं एकदा ॲन्युअल प्रीमियम इज द बेस्ट मोड ऑफ पेमेंट ऑफ प्रीमियम. मानसीजी, बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्याची म्हणजे आता खाजगी संस्थांमध्ये किंवा हल्ली कुठेही नोकरीची शाश्वती नसते. मग त्यावेळी प्रीमियम चुकू शकतो किंवा एखाद्याला व्यवसायामध्ये अपयश आलं तर त्यावेळी प्रीमियम चुकू शकतो. तर अशा वेळी काय फॅसिलिटी दिली जाते विमा कंपन्यांकडे? सो विमा कंपनीकडे आपल्याकडे रायडर्स नावाचा प्रकार असतो. वी हॅव बरेच रायडर्स असतात आणि त्यात
लॉस ऑफ एम्प्लॉयमेंट असा सुद्धा एक रायडर असतो, ज्याच्यामुळे तुम्ही 1-2 वर्ष जर का प्रीमियम नाही भरू शकला तरी आपण ती पॉलिसी इन फोर्स राहते आणि ती चालू राहते. आता एखादा इन्शुरन्स जर घ्यायचा असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे, काय सांगाल सविस्तरपणे सांगा. इन्शुरन्स घ्यायचा म्हणजे बऱ्याच गोष्टी बघितल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे स्वतःचं इन्कम किती आहे ते बघा. त्यातलं महिन्यातलं एका महिन्याचं इन्कम जे असतं तेवढा तुम्ही इन्शुरन्स प्रीमियमसाठी ठेवा. दुसरं म्हणजे की आत्ताच्या गतीने जर का तुम्ही 10 वर्ष इन्शुरन्स की तुमचं 10 वर्ष जर का किती इन्कम असेल एवढं तुम्ही बघा आणि 10 वर्षाच्या इन्कम एवढा इन्शुरन्सचा तुमचा सम अश्युअर्ड असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का आज 1,00,000 रुपये महिना करत असाल इंटू 12 महिने आणि गुणिले 10 वर्ष म्हणजे साधारणतः तुम्ही 1.5 कोटीचा इन्शुरन्स घेतला पाहिजे. आता त्यातला साधारणतः 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स असू शकतो आणि उरलेला युलिप मनी बॅक असे प्लॅन तुम्ही काही ना काहीतरी घेऊ शकता. कारण काय टर्म इन्शुरन्स सगळ्यात स्वस्त असतो आणि हे बाकीचे जे असतात ते थोडेसे महाग इन्शुरन्स असतात. दुसरं म्हणजे आपण बघितलं पाहिजे आणि हे मला तरी पर्सनली वाटतं की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण इन्शुरन्स कंपनीचा ब्रँड न बघता आपल्या स्वतःसाठी काय चांगलं आहे हे बघायला पाहिजे. म्हणजेच की तुम्ही कंपनीचा क्लेम पेड रेशो काय आहे तो नक्की जाणून घ्या. कारण काय शेवटी कोणची कंपनी किती इन्शुरन्सचे क्लेम्स देते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काय पैसे सगळ्याच कंपन्या घेतील पण किती लोक पैसे परत देतात हे एक महत्त्वाची गोष्ट असते. तिसरी गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा इन्शुरन्स घेतो तेव्हा आपण आपलं जे काय पैसे जे काय दर महिन्याचे सॅलरी आहे ती वाढत जाते. तर दर 5 वर्षांनी आपण एक नवीन पॉलिसी घेऊन ते वाढलेली जी आपला इन्कम आहे तो सुद्धा कवर केला पाहिजे. कारण काय शेवटी काय होतं आपण साधारणतः 50-1 वर्षाचे असतो तेव्हा आपले जे एक्सपेन्सेस असतात किंवा खर्च असतात ते सगळ्यात जास्ती असतात आयुष्यात. आणि ते जे खर्च असतात तेवढे खर्च कवर करण्यासाठी की जर का तुमचा 50, 51, 52व्या वर्षी काही तुम्हाला झालं, ॲक्सिडेंट झाला, काहीही होऊ शकतं, तर तुमच्या मुलांची शिक्षणे, तुमच्या आईवडिलांची काळजी, कारण का तेव्हा त्यांचे मेडिकल एक्सपेन्सेस वाढलेले असतील, तुमच्या फॅमिलीची काळजी, तुमच्या बिझनेसची काळजी, हे सगळं जे आहे ते वाढत जातं आणि तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठ्या इन्शुरन्सची गरज पडते. म्हणून आधीपासून चालू करा आणि ते नक्की वाढवत घ्या. पण मग आता हे क्लेम जे आपण करतो ते रिजेक्ट केले जातात का, किंवा जे रिजेक्ट केले जातात ते कशाच्या बेसिसवरती केले जातात? क्लेम बऱ्याच गोष्टींमुळे रिजेक्ट केले जातात. काही लोक फॉर एक्झाम्पल जेव्हा इन्शुरन्स घेतात तेव्हा इन्शुरन्स कंपनीला सांगत नाहीत की मला डायबिटीज आहे किंवा मला हार्ट डिझीज आहे. हे जेव्हा आपण डिक्लेअर करत नाही अशा गोष्टी विच आर मटेरियल, हा शब्द महत्त्वाचा आहे, मटेरियल टू देम गिविंग यू कव्हरेज. सो हे जेव्हा नाही होत तेव्हा कंपनीज रिजेक्ट करतात क्लेम्स. सो कोणत्याही कंपनीचा 100% क्लेम पेड रेशो नसतो. सगळ्यात जास्ती क्लेम पेड रेशो भारतात जो आहे तो 99.92% आहे. मॅडम, बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की एखाद्या म्हणजे आपल्याला मित्रपरिवार असतो किंवा नातेवाईक असतात ते आपल्याला सुचवत असतात की अरे तू ह्या कंपनीचा घेतलास मग आता ह्या पण कंपनीचा घे. तर असं घेणं योग्य आहे का, आणि तसा तो म्हणजे काय करावं त्याच्या संदर्भात? कोणतीही कंपनीचं घेणं इज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. नॉर्मली होतं असं की ज्या इन्शुरन्स कंपनीबरोबर ॲडवायझर कनेक्टेड असतो किंवा त्यांच्याबरोबर काम करत असतो त्याच कंपनीचे इन्शुरन्स ते तुम्हाला विकायचा प्रयत्न करतात. आणि हे जे असतं आयडियली तुम्ही एका ॲडवायझर किंवा कन्सल्टंट ज्यांच्याकडे त्यांचं जे हित असतं ते कंपनीबरोबर नसलं पाहिजे. त्यांचं जे हित असतं ते आपल्या क्लायंटच्या पोर्टफोलिओ किंवा इन्शुरन्स कसा मॅनेज असतो त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये, कस्टमर
सेंट्रिक पोर्टफोलिओ मॅनेजर जे असतात हेच पहिलं लक्ष असलं पाहिजे. पण Absolutely. एका वेळी 2 इन्शुरन्स घेऊ शकतो का? हो, ॲब्सोल्युटली. नाव आता मी एक सोपी उदाहरण देते तुम्हाला. आपण जेव्हा मेडिकल इन्शुरन्स घेतो, आता इतके मेडिकल इन्शुरन्स प्लॅन आहेत, पण महत्त्वाचं काय बघायला पाहिजे की आपलं जे आता लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे आपल्या मेडिकल इन्शुरन्समध्ये नेहमी कवर्ड असला पाहिजे कॅन्सर कवर. आता हे सगळ्यांनी बघावं की स्वतःचा जो मेडिकलचा इन्शुरन्स आहे त्यात कॅन्सर कवर्ड आहे का नाही, आणि नसेल तर नक्की घ्या मेडिकलचा इन्शुरन्स ज्याच्यात कॅन्सर कवर आहे. निश्चितच सर्वात महत्त्वाचा असा विषय सांगितला की एकदा आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यातही कॅन्सरसारखा जर विषय असेल तर तो तुमच्या इन्शुरन्समध्ये समाविष्ट केलेला आहे की नाही हे मानसी मॅडमने आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे. पण ह्यालाच मी धरून अजून एक मुद्दा आहे की बऱ्याच वेळा फार आर्थिक साक्षरता कधी कधी आपल्याकडे खूप कमी असते, किंवा आता तुम्ही सांगितलं की आपण प्रीमियम वाढू शकतो, पण आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्यांनी कशा पद्धतीने यामध्ये नियोजन करावं, कारण ते परत म्हणजे एखादी इन्कम त्यांचं चांगलं झाल्यानंतर ते परत वाढवू शकतात का प्रीमियम? त्या आपण एक पॉलिसी घेतली तर त्याचा नंतर प्रीमियम नाही वाढवू शकत. आपण त्याच्यासाठी दुसरी पॉलिसी घ्यावी लागते. एका पॉलिसीमध्येच प्रीमियम वाढवू नाही शकत. हे इन्शुरन्स जे आहे हे म्युच्युअल फंडपेक्षा थोडंसं वेगळं आहे. म्युच्युअल फंडमध्ये आपण जसं टॉपअप करू शकतो तसं इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपण टॉपअप नाही करू शकत. नक्कीच. खरं तर इन्शुरन्स घेताना डूज अँड डोंट्स तुम्ही सांगताय. डोंट्स काय आहेत? कारण बऱ्याच वेळा एखादी पॉलिसी रिजेक्ट होते तर एखाद्या व्यक्तीला व्यसन असतं म्हणून, तर या संदर्भात काय सांगाल? रिजेक्ट झाली आणि त्याची दाट शक्यता आहे की व्यसनी लोकांना इन्शुरन्स खरंच नाही मिळत. इन दॅट केस आमचं रेकमेंडेशन असतं की इन्शुरन्स 2 प्रकारचे असतात, की एक म्हणजे आपण जर का कमी आयुष्य जगलो तर तो एक प्रॉब्लेम असतो, आणि दुसऱ्या बाजूला आपण आयुष्य खूप जास्ती जगलो तर तो सुद्धा एक प्रॉब्लेम असतो. तर आपण ह्यात काळजी घेताना व्यसनी माणसाला इन्शुरन्स नाही मिळाला ठीक आहे, मग त्यांना एक पेन्शन प्लॅन घेऊ देत. म्हणूनच आपण म्हणतो की जे इन्शुरन्स घ्यायचं आहे ते आयुष्यात आधीपासूनच चालू करा, कारण का आधीपासून आपल्याला व्यसन नसतं. निश्चित. आणि थोडक्यात मुळात व्यसनाकडे झुकू नका असं देखील त्यांना म्हणायचं आहे, कारण बरेचसे बेनिफिट जे असतात इन्शुरन्सचे ते त्यामुळे तुमचे अक्षरशः म्हणजे हातातून निसटू शकतात. मॅडम, मला तुम्हाला परत एकदा विचारायचं की प्रीमियम एकदा भरला तर चालतो का? आणि दुसरी गोष्ट की कशा पद्धतीने EMI जर समजा मिस झाला किंवा त्याची कमी जास्त काही करता येऊ शकतो का, जसं लोनचं असतं? ॲब्सोल्युटली. हे नक्की शक्य आहे. इन्शुरन्समध्ये देर इज समथिंग कॉल्ड एज ग्रेस पिरियड. ठीक आहे, आणि त्या ग्रेस पिरियडपर्यंत आपण प्रीमियम भरून पॉलिसी परत इन्फोर्स करू शकतो. सो सगळ्याच पॉलिसीजमध्ये ग्रेस पिरियड असतो, युलिप सोडून. कारण का युलिपचं कसं असतं की ते ज्या दिवशी आपण घेतो त्या दिवशीचं मग ते म्युच्युअल फंडचा NAV लागतो युलिपला आपल्या. तर नक्कीच आपण ग्रेस पिरियडमध्ये थोडंसं इकडे तिकडे झालं काहीही प्रॉब्लेम नाही, आपण ग्रेस पिरियडमध्ये तेवढा प्रीमियम भरून आपली पॉलिसी इन्फोर्स ठेवू शकतो. काही कंपनीज अशासुद्धा आहेत की त्यांचं जे प्रीमियम आहे ते तुम्ही 2-2 वर्ष नाही भरलं तरीही पॉलिसी इन्फोर्स राहते. सो हे नक्की तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका की पॉलिसी एकदम कमी होऊन जाईल, किंवा कधी कधी कंपनी असं सुद्धा करते की सरेंडर व्हॅल्यू जी असते पॉलिसीची ती पकडते. नक्कीच. मला फक्त एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, पण इन्शुरन्स म्हणजे थेट कंपनीकडनं इन्शुरन्स घेणं किती सोयीचं ठरतं? थेट कंपनीपेक्षा काय आहे, आजकाल सगळे जण जे इन्शुरन्स घेतात ते बँकांकडनं घेतात. आता इन्शुरन्स घेताना ही अजून एक मोठी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांच्याकडनं आपण इन्शुरन्स घेतो आहे ते आपल्याला क्लेम करताना किती मदत करू शकतात. एक वेगळी सेपरेट टीम आहे का त्यांच्याकडे की जे आपल्याला क्लेम्सच्या वेळेला मदत करू शकतात का? सो ही जी आहे ही एक मोठी गोष्ट आहे. अनदर पीस टू कन्सिडर की आपण इन्शुरन्स घेताना जे टीमकडनं घेतो आहे किंवा ज्या बँककडनं घेतो आहे किंवा ज्या एजंटकडनं घेतो आहे त्यांच्याकडे क्लेम सेटलमेंटचा एक्सपिरियन्स किती आहे ही एक मोठी कन्सिडरेशन आहे.
नक्कीच मानसी मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि इन्शुरन्स सारख्या विषयावरती आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. खरं तर इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा विषय आणि तितकाच किचकट विषय देखील असतो आणि आज मानसी मॅडमने आपल्याला तो एक सोप्या पद्धतीने सांगून तो उलगडण्याचा एक प्रयत्न केला आहे. पण निश्चितच तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर जे नंबर दिसत होते तुम्ही त्यावरती नक्कीच डायल करू शकता आणि तुमच्या मनातल्या शंका तुम्ही स्वतः दूर करू शकतात. तुर्तास पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.